हाय गाईज, मी संतोष जगताप इंक डेडिकेशन टॅटूज मधून. आजचा जो ब्लॉग आहे तो खूप मजेदार आणि खूप छान होणार आहे. आणि खूप लोकांची, खूप माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की हा ब्लॉग तुम्ही बनवावा, कारण की आज जो आपण पार्ट कव्हर करणार आहोत तो खूप महत्वाचा, अतिशय टॅटू क्षेत्रामधला खूप महत्वाचा पार्ट आहे. कारण की टॅटू तुम्ही कसाही जरी बनविला तरी सुद्धा त्याच्यानंतर तुम्ही जे आफ्टर केअर करता, त्याची काळजी कशी घेता, त्याच्यावर टॅटू हा खूप सारा डिपेंड असतो. बऱ्याचदा काय होतं की आम्ही टॅटू काढल्याच्या नंतर सुद्धा क्लायंटला बऱ्याचशा गोष्टी सांगतो की आफ्टर केअर कसं करायचं, कसं नाही करायचं. पण शेवटी घरी गेल्याच्या नंतर क्लायंट विसरून जातात की ऍक्च्युली कसं करायचं. मग त्यांचे जम्बलिंग होतं त्याच्यात. काही क्लायंट ऑनेस्टली फोन करतात, विचारतात की सर कसं करायचं, काय करायचं हे आमच्या लक्षात नाहीये, काय नाहीये. तर तिथे चालून जातं. तिथे आम्ही पुन्हा रिपीट सांगतो, त्यांना सांगतो भले 10 वेळा फोन करा पण आफ्टर केअर व्यवस्थित घ्या. पण त्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा क्लायंट काय करतात की आता शेजारचे कोणी टॅटू काढून आलेला असतो, सोम्या गोम्या येतो, तो म्हणतो की वॅसलिन लाव. कोण, प्रत्येक जण आपापल्या माइंड प्रमाणे सांगतो ही क्रीम लाव, ती क्रीम लाव. मग याच्यामध्ये काय होतं, क्लायंटचं जम्बलिंग होतं आणि परत काय होतं, क्लायंट मग काहीही लावतो त्याला. कधी वॅसलिन लाव, कधी पाणी लाव, कधी काही लाव, कोणी कोणी XYZ क्रीम सांगितली ती क्रीम लाव. मग त्यामध्ये टॅटूचं जे प्रिकॉशन घेतलं पाहिजे किंवा टॅटूला जो ग्लो आला पाहिजे, हिलिंग ज्या प्रकारे झाली पाहिजे त्याची, तर त्या प्रकारे हिलिंग होत नाही. तर त्यामुळे काय होतं, टॅटू बऱ्याचदा खराब होण्याचे चान्सेस असतात, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून खास करून आजचा ब्लॉग आहे की जेणेकरून टॅटू झाल्याच्या नंतर क्लायंटने ब्लॉग बघून त्यातल्या डिटेल्स, म्हणजे हिलिंग कसं आहे, कसं करायचं, काय करायचं, ह्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. तर आपण ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर करणार आहोत पॉइंट टू पॉइंट. म्हणून हा ब्लॉग जो आहे शेवटपर्यंत बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की नक्की प्रिकॉशन कसं घेतलं पाहिजे आणि ते प्रिकॉशन का घेतलं पाहिजे हे सुद्धा मी थोडंफार कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहेत. कारण आपण कोणतीही टॅटूला क्रीम लावतो किंवा वॅसलिन लावतो किंवा एखादी अँटीसेप्टिक क्रीम लावतो, ती लावण्याचं कारण काय असतं आणि ती किती वेळापर्यंत लावली पाहिजे जेणेकरून त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला मिळेल. तर ह्या गोष्टी आपल्याला सर्व कव्हर करायच्या आहेत. तर आपण जेव्हा टॅटू काढतो, टॅटू काढल्याच्या नंतर बरेचदा काय करतात की त्याला वॅसलिन लावतात किंवा एखादी क्रीम लावली तर ती क्रीम खूप सारी अप्लाय करतात त्याच्यावर. ऍक्च्युली असं नाही केलं पाहिजे. आता माझ्या एक्सपिरियन्स नुसार आतापर्यंतचा जो माझा करिअर मधला 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि जो मला सगळ्यात चांगला रिझल्ट मिळालेला आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये कसं करायचं, काय करायचं. पहिलं म्हणजे टॅटू जेव्हा आपण काढतो, टॅटू काढून झाल्याच्या नंतर तो कधीही ड्राय ठेवला पाहिजे. ड्राय ठेवण्याचं कारण काय असतं की आपल्या बॉडीला तुम्ही कधीही बघा की एखादी जखम झाली, खरचटलं, ठीक आहे, त्यानंतर आपल्या निसर्गामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे किंवा आपली बॉडी अशी तयार झालेली आहे तर तो पार्ट हिलिंग करण्यासाठी सुरुवात करते लगेच, ठीक आहे. पण तो हिलिंग करण्यासाठी हवेचा हा खूप मोठा पार्ट असतो. हवा खूप मोठा पार्ट करते त्याच्यामध्ये. तर ज्यावेळेस कोणतीही तुम्हाला जखम होते त्यावेळेस तुम्ही ती क्लीन करून ड्राय जर ठेवली तर ती हिलिंग व्हायला लवकर सुरू होते. पण त्यावर जर तुम्ही वॅसलिन किंवा एखाद्या क्रीमचा मोठा थर लावला तर त्याला हवेशी संपर्क येत नाही आणि हवेशी संपर्क नाही आला तर ती जी जखम आहे ती वाढण्याचे चान्सेस असतात किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. जर तुम्हाला हिलिंग लवकर हवी असेल तर मी कधीही क्लायंटला हे सांगतो की टॅटू झाल्याच्या नंतर त्याला पहिली गोष्ट ड्राय ठेवा. 1 ते 2 दिवस म्हणजे 24 तास तरी कमीत कमी त्याला पूर्ण ड्राय ठेवायचंय, क्लीन आणि ड्राय ठेवायचंय. आणि सनलाईट, डायरेक्ट सनलाईट लागली नाही पाहिजे त्याला, म्हणजे डायरेक्ट सूर्यकिरणामध्ये ते आलेलं नाही पाहिजे. कारण जखम ओली असते आणि डायरेक्ट जर सनलाईट लागली तर ते बर्न व्हायचे चान्सेस असतात. ते तुम्हाला लगेच लक्षातही येतं की ज्यावेळेस सनलाईट लागते तर ती जागा जी आहे ती खूप बर्न व्हायला लागते आणि आग होते तिथे. म्हणून सनलाईटमध्ये डायरेक्ट कधी न्यायचं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही टॅटू काढून जाताना प्रवास करताना त्याला धूळ, माती वगैरे असं काही लागलं नाही पाहिजे. हा एक महत्वाचा पार्ट आहे. तर ज्यावेळेस कस्टमर बाईकवर जात असतो किंवा जेव्हा तो प्रवास करत असतो तर आम्ही शक्यतो काय करतो की थोड्या वेळासाठी त्याला रॅप करून देतो.
रॅपिंग करून देतो, पण त्यांना हे सांगतो की घरी गेल्या गेल्या तो रॅप लगेच खोलायचा, जास्त वेळ ठेवायचा नाहीये. कारण की प्लास्टिकचा जेव्हा आपण रॅप करतो तर त्याच्यामध्ये स्वेटिंग यायला सुरुवात होते. आपला जो प्लाझ्मा असतो तो प्लाझ्मा त्यात जनरेट व्हायला सुरुवात होतो. तर ती गोष्ट शक्यतो करायची नाही. गेल्या गेल्या लगेच तो काढून टाका. जर तुम्हाला असं वाटलं की थोडं ब्लड किंवा स्वेटिंग आलेला आहे, तो असं पसरल्यासारखा दिसतोय, तर एक स्वच्छ बिस्लरीचं वगैरे फिल्टर असलेलं पाणी स्वच्छ घ्या, त्यांनी तो टॅटू क्लीन करा. त्यानंतर टॅटू पुसताना जरी आहे, आपण नॉर्मली पुसताना कसं करतात की जोरात जोरात रगडतात हातावर, तसं नाही करायचं. आता हा टिश्यू पेपर आहे आणि इथे मी टॅटू काढलाय, तर तो फक्त टॅप करायचा. असा टिश्यू पेपर घ्या किंवा कॉटनचा स्वच्छ कपडा घ्या एखादा, त्यांनी असं फक्त टॅप करत राहा. टॅप करून करून त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. थोडा वेळ हवेत ठेवा पाहिजे तर, आणि टॅटू हा पूर्ण ड्राय झाला पाहिजे. हा पहिला भाग, हे खूप गरजेचं आहे. 24 तासानंतर जे आहे, जेव्हाही तुम्ही आंघोळ कराल, आता तो एक पार्ट. बरेचदा काय करतात क्लायंट, त्यांना आम्ही सांगितलेलं असतं की एक दिवस त्याला कमीत कमी पाणी लावू नका, तर ते काय करतात 8-8 दिवस पाणीच लावत नाही. त्याला फक्त क्रीम लावत राहतात किंवा वॅसलीन लावत राहतात किंवा काहीच लावत नाही. त्यांना वाटतं काही पाणी लावलं नाही म्हणजे ते व्यवस्थित होणार, पण असं नसतं. ती जर जखम आहे, जखमेवर इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात, त्याच्यावर डस्ट लागू शकते, काही गोष्टी असतात. तो आपल्या शरीरातला जो घाम आहे तो घाम येतो, तो घाम त्याच्यावर जमा होतो आणि त्यातून इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आता इन्फेक्शन जे छोटं जरी इन्फेक्शन झालं तर त्यातून ते वाढायचे चान्सेस असतात. म्हणून टॅटू हा क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. तर शक्यतो मी रिकमेंडेड करतो क्लायंट्सला की जेव्हाही तुम्ही आंघोळ करताल, आंघोळ करताना नॉर्मल पाण्याने आंघोळ करा. नॉर्मल पाण्यामध्ये एक झाकण सॅव्हलॉन किंवा डेटॉल टाका तुम्ही. म्हणजे कसं असतं की आता तुमच्या आंघोळीला जे आपलं पाणी येतं ते टाकीमधलं वगैरे पाणी येतं, त्यामध्ये कोणते जंतू आहेत काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. मग एखाद्या जंतूमधून इन्फेक्शन होऊ नये म्हणून शक्यतो काय करायचं की त्या पाण्याची जी बकेट आहे त्याच्यामध्ये एक झाकण सॅव्हलॉन किंवा डेटॉल दोन्हीपैकी एक काहीही टाका, जेणेकरून ते निर्जंतू होऊन जाईल. त्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ करताना टॅटू जिथे काढलेला जो पोर्शन आहे त्या पोर्शनवर डायरेक्ट कोणताही साबण अप्लाय करू नका. शक्यतो होईल तेवढं डव साबण जो येतो, डव साबणचा फेस बनवा हातावर, तो फोम घ्यायचा, फोम तिथे लावायचा आणि हलक्या हाताने तो टॅटू क्लीन करायचा. टॅटू क्लीन झाल्याच्या नंतर त्याच्यावर पाणी टाकून तो क्लीन करायचा. आंघोळ झाल्याच्या नंतर टिश्यू पेपर किंवा कॉटन, जसं मी मगाशी सांगितलं, टॅप करून टॅप करत तो सुकवायचा पूर्ण. अर्धा तास त्याला काही लावू नका. अर्धा तास काही न लावण्याचं कारण काय आहे, जर त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहिलेलं असेल, थोडंसं पाण्याचा भाग राहिलेला असेल तर तो भाग सुकून जातो आणि सुकल्याच्या नंतर तुम्हाला क्रीम अप्लाय करायची आहे. आता त्या क्रीम कोणती लावायची, काय लावायची, एक तर तुम्ही डर्मालाइज लावू शकता किंवा क्रीम लावू शकता. आता डर्मालाइज जो आहे हा आहे डर्मालाइज, याच्यामध्ये एक लेअर येतो. डर्मालाइज लावला तर टॅटू हा कधी हिलिंगचे चान्सेस, शक्यतो मोठे जे टॅटू असतात किंवा कलर टॅटूज असतात तिथे आम्ही क्लायंट्सला कधीही डर्मालाइज लावण्यासाठीच प्रेफर करतो. प्रत्येक टॅटू जो क्लायंट जो आहे डर्मालाइज लावायला हे करत नाही, कारण की डर्मालाइज जो आहे तो थोडा कॉस्टली येतो आणि चार्जेबल असतो, त्यामुळे प्रत्येक जण प्रेफर करत नाही डर्मालाइज साठी. तर त्यासाठी दुसरा ऑप्शन आहे, हा डर्मालाइज आहे. आपण एक डर्मालाइज साठी वेगळा व्हिडिओ बनवूया, ब्लॉग घेऊया की डर्मालाइज कसा अप्लाय करायचा, किती वेळाने अप्लाय करायचा, ते तुम्हाला मी सांगेल. तर नॉर्मली फक्त एवढं सांगतो की डर्मालाइज जो आहे आफ्टर 24 आवर्स टू 48 आवर्स च्या नंतर लावला जातो, कारण की डर्मालाइज लावण्यासाठी स्किन पूर्ण ड्राय झालेली पाहिजे, त्यानंतरच तो अप्लाय केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही क्रीम अप्लाय. आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या क्रीम आहेत. आता ही जी आहे सिल्वर एक्स क्रीम दिसतीये, ही सिल्वर एक्स क्रीम आहे. तर ही जी आहे ही ॲलोपॅथिक क्रीम आहे. त्यानंतर ही कॅलेंडुला क्रीम, ही जी क्रीम आहे ही होमिओपॅथिक क्रीम आहे. होमिओपॅथिक बघून घ्या, होमिओपॅथिक क्रीम आहे. आणि ही आहे कैलास जीवन, ही आयुर्वेदिक क्रीम आहे. तर बऱ्याचदा काय असतं की प्रत्येक क्लायंटला प्रत्येक क्रीम सूट होते असं नाहीये. तर बऱ्याच जणांना आयुर्वेदिक सूट होते, कुणाला ॲलोपॅथिक, कुणाला होमिओपॅथिक. तर आम्ही पहिलं रिकमेंडेड कैलास जीवन करायचो आणि त्याआधी आम्ही सिल्वर एक्स करायचो. तर ह्या दोन्ही क्रीम चांगले आहे असं काही नाही, पण शक्यतो मी कधी प्रेफर कस्टमरला जास्त कैलास जीवन क्रीम सांगतो, कारण की ही आयुर्वेदिक क्रीम आहे. आणि ही जे
हिलिंग पॉवर खूप चांगली आहे आणि ह्याची साईड इफेक्ट वगैरे काही नाही. जर शक्यतो मी प्रेफर करेल की ही कैलास जीवन क्रीमच लावत जा. आता कैलास जीवन कोणती क्रीम लावायची आहे तर ती कशी लावायची ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आंघोळ केल्याच्या नंतर टॅटू हा पूर्ण ड्राय झाला पाहिजे. त्याच्यावर जो आपण फोम लावलेला आहे साबणाचा तो पूर्णपणे टॅटूवरचा निघालेला पाहिजे. कारण की टॅटू जेव्हा हिलिंग होत असतो तर त्याच्यात थोड्याशा खपल्या वगैरे आलेल्या असतात, स्किन आतबाहेर झालेली असते. तर ती जी क्रीम आहे त्या खपल्यांच्या आतमध्ये कुठेतरी साबणाचा कोणता भाग राहिलाय वगैरे असं नाही झालं पाहिजे. तर ती पाण्याने व्यवस्थित टॅटू धुवून काढायचा, स्वच्छ करायचा, त्यानंतर तो ड्राय करायचा. ड्राय केल्याच्या नंतर साधारण अर्धा तास तरी ड्राय होऊन द्यायचं. त्याला काही क्रीम लावायची लगेच घाई करायची नाही. भले तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर जायचं असेल, तुम्हाला छोटीशी क्रीम असते, तुम्ही पॉकेटमध्ये ठेवा, आपल्या बॅगमध्ये ठेवा, नंतर लावा पाहिजे. तर घाई गडबडीत क्रीम लावू नका. आता क्रीम कशी अप्लाय करायची हे मी तुम्हाला सांगतो. मी हे सांगण्याचं मेन कारण काय आहे की लोकांना म्हणजे क्लायंट्सला किंवा पब्लिकला काय वाटतं की क्रीम भरपूर लावली म्हणजे टॅटू आपला खूप चांगला हिलिंग होईल आणि लवकर हिलिंग होईल. असं नसतं. क्रीम लावण्याचे काही लिमिट्स असतात, प्रमाण असतं, तर त्याप्रमाणे क्रीम आपल्याला लावायची असते. आता मी ही क्रीम ओपन करतोय. मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी ही क्रीम आणलेली आहे आज. हा साधारण आता इथे माझा टॅटू आहे, मी तुम्हाला सांगतो. आता क्रीम घेताना किती घ्यायची? जास्त निघली क्रीम, आपण थोडीशी आता हा. आता ही सुद्धा क्रीम जास्त. आता ही जी क्रीम आहे, आता इथे माझा टॅटू आहे, मी इथे क्रीम लावली तर सावकाश हाताने जी क्रीम आहे ती पूर्ण अशी एवढ्या, आता ही मी जेवढी क्रीम घेतली ती पोषण एवढा कम्प्लीट करेल. ही क्रीम एवढी एवढी अशी पूर्ण स्प्रेड करायची. आता तुम्ही जवळून बघा, ही क्रीम लावलेली दिसतीये का? नाही दिसत आहे ना. तर अशा प्रकारे ती क्रीम लावायची, म्हणजे क्रीम लावलेली दिसली नाही पाहिजे हातावर. कारण आपला जो टॅटू आहे त्याचा हवेशी सुद्धा संपर्क आला पाहिजे. बरेचदा क्लायंट्स काय करतात, आता मी बघितलं एक क्लायंट मागे माझ्याकडे आला आणि क्रीम लावून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जस्ट इथून चालला होता तर चक्कर टाकायला आला की सरांना दाखवून जाऊया आपण टॅटू. तर मी बघितलं त्याने क्रीम इतक्या जास्त प्रमाणात लावली होती की खालचा टॅटूच दिसत नव्हता. म्हणजे असा थर लावला होता त्याने क्रीमचा, एवढा मोठा थर लावला होता. अशा प्रकारचा थर कधीही कोणत्याही क्रीमचा लावायचा नाही. एकदम थोड्या प्रमाणात क्रीम लावायची आणि क्रीम ही सारखी लावत बसायची नाही. कारण की क्रीम लावल्याच्या नंतर परत त्याचा हवेशी संपर्क आला पाहिजे टॅटूचा, आणि हवेशी संपर्क जेवढा येईल तेवढा टॅटू लवकर हिलिंग होतो. त्यावेळेस क्रीम आहे दिवसातून तुम्ही 2 वेळा अप्लाय करू शकता. म्हणजे एकदा सकाळी लावली आणि संध्याकाळी लावली बस इनफ आहे. असं दिवसातून 4 वेळा किंवा 8 वेळा नाही लावायची क्रीम. फक्त 2दा लावा बस सफिशियंट आहे. 2दा लावल्याच्या नंतर ती क्रीम आपल्याला म्हणजे महिनाभर किंवा 15 दिवस नाही लावायची. क्रीम फक्त 4-5 दिवस लावा. तुम्हाला कधी क्रीम बंद करायची लावायची? ज्या वेळेस टॅटू तुमचं पूर्ण ड्राय होईल, त्याच्या खपल्या निघायला लागेल, कुठेही तुम्हाला जखम सारखं काही वाटणार नाही. म्हणजे साधारण ह्या गोष्टीसाठी एक 4-5 दिवसाचा कालावधी लागतो. कुणाला 6 दिवस लागू शकतात किंवा कुणाचा 4 दिवसामध्ये तो कालावधी येऊ शकतो. एक 4-5 दिवस फक्त क्रीम लावायची, त्यानंतर क्रीम पूर्णपणे बंद करायची. टॅटू क्लीन करायची म्हणजे आंघोळ करताना क्लीन करायची प्रोसेस सेम असणार आहे. फक्त आता काय करायचं, कैलास जीवन सोडायचं लावायला आणि त्याच्यानंतर नेव्हिया सॉफ्ट. काही जण व्हॅसलीन प्रिफर करतात, पण मी व्हॅसलीन पेक्षा नेव्हिया सॉफ्टचे जे रिझल्ट आहे खूप सुंदर आहेत. तर तुम्ही नेव्हिया सॉफ्ट लावायला सुरुवात करा. नेव्हिया सॉफ्ट जी आहे ती तुम्हाला मग कंटिन्यू लावायची. म्हणजे तुम्ही महिना 2 महिने किंवा त्याच्यानंतरही कंटिन्यू जर केली तरी टॅटू चांगला होईल. ऍक्च्युली काय असतं की टॅटू जो आहे पहिले 4 दिवस टॅटू काढल्याच्या नंतर 2 दिवस चांगला दिसेल टॅटू तुम्हाला. 2-3 दिवसानंतर टॅटू जो आहे तर त्याच्यावरच्या लेयर्स निघायला चालू होतील. तुम्हाला असं वाटेल की टॅटू, आता जे नवीन टॅटू काढतात पहिल्यांदा त्यांना टॅटू विषयी काहीही माहित नसतं. तर ते बरेचदा फोन येतात आम्हाला, सर टॅटू असा झालाय, ब्लर झालाय किंवा टॅटूवरची स्किन निघायला लागलेली आहे, तो आम्हाला वाटतोय टॅटू खराब झालाय. पण घाबरायची काही गरज नसते. टॅटू हिलिंगच्या वेळेस तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते की तिथे कोणत्याही प्रकारची जखम नाही झाली पाहिजे. जखम नाही झाली म्हणजे टॅटू व्यवस्थित आहे. त्यानंतर
तो 2-3 दिवस टॅटू व्यवस्थित दिसेल, त्याच्यानंतर त्याचे स्किन निघायला लागेल, स्किनचा लेअर निघायला लागेल, ह्या गोष्टी प्रोसेस चालू असते. त्यावेळेस टॅटू तुम्हाला खराब दिसायला लागेल. प्रत्येकाची ह्युमिनिटी पॉवर जी आहे ती वेगवेगळी असते, तर त्यानुसार प्रत्येकाचा जो हिलिंग कालावधी आहे थोडासा प्लस मायनस होत असतो. काहींचा टॅटू, मी असे सुद्धा क्लायंट बघितले की ज्यांचा जो टॅटू आहे 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण रेडी होतो, आणि काही काही क्लायंटला 1 ते 1.5 महिनाही लागतो. तर नॉर्मली आम्ही जो टाइम पिरियड सांगतो की नॉर्मल टॅटू जो आहे पूर्ण व्यवस्थित दिसण्याचा कालावधी जो आहे 45 डेज. कारण आफ्टर 45 डेज तुम्हाला प्रॉपर टॅटू कसा झालेला आहे तर तो कळतो. त्यानंतर हे झाल्याच्या त्यानंतर एक 4-5 दिवसांनी जेव्हा त्याची पूर्ण टॅटूचा लेअर निघतो, म्हणजे पहिल्या ज्या लेअर असतात जिथं आपण टेर केलेले असतात तर खाली इंक ड्रॉप केलेली असते, तर ते जे डेडची लेअर असतात तर त्या निघून जातात. त्या निघून झाल्याच्या नंतर त्याच्यावर नवीन लेअर येते. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, तर बऱ्याच जणांना जखम झाली असेल किंवा कधी आपण पडलो, खरचटलं वगैरे काहीतरी लागलेलं असतं. ज्यावेळेस आपल्याला लागतं त्यावेळेस त्याच्यानंतर आपण त्याला औषध उपचार करतो, किंवा नाही जरी केलं तर ते हिलिंग होतं. हिलिंग झाल्याच्या नंतर त्याच्यावर एक कडक पापुद्रा येतो, तो निघून जातो. ज्यावेळेस कडक पापुद्रा निघून जातो, त्याचा हिलिंग, डेड स्किन निघून जाते, त्यावेळेस तो जो पोषण असतो, तेवढा जो पार्ट असतो आपल्या स्किनवरचा, तर तो पांढरा पडलेला असतो. बरोबर, हे तुम्ही कधी अनुभवलं असेल. तो पांढरा पडलेला असतो, नंतर न कळत तुम्हाला तो कधी स्किनच्या लेवलला जातो ते कळून येत नाही. आता ह्याचं रिझन काय असतं, ज्यावेळेस आपल्या स्किनवरची जी लेअर आहे ती निघून जाते आणि त्याच्यावर नवीन लेअर येते. ज्यावेळेस नवीन लेअर येते, नवीन स्किन येते, ती व्हाईट कलरची असते. ती व्हाईट कलरची असल्यामुळे जे आहे तो खालचा जो टॅटू आहे आपल्याला खूप फिकट दिसतो. मग त्यावेळेस काय होतं, क्लायंट म्हणतात की सर टॅटू खूप फिकट पडलेला आहे, खूप लाईट दिसतो आहे. पण तसं नसतं. आता तुम्ही बघा, काच आहे, काचेच्या वरती धूळ साठली तर तुम्हाला आता माझा चष्मा पकडा, चष्म्याच्या वरती धूळ साठली आणि मी चष्मा घातला तर मला कसं दिसणार, ते अंधुक दिसणार ना. त्याचप्रमाणे सेम टॅटूचं असतं. आता टॅटूच्या वरती जे आहे ती व्हाईट स्किन आहे, त्यामुळे आतली जी इंक आहे ती तुम्हाला ब्लर दिसणार, म्हणजे स्पष्टपणे दिसणार नाही. त्यामुळे टॅटू तुम्हाला वाटतो की फिकट झालेला आहे. आता ती जी वरची व्हाईट स्किन आहे ती क्लिअर होण्यासाठी साधारण 15-20 दिवसाचा कालावधी जातो, किंवा कुणाकुणाचा महिना जातो. तर ज्यावेळेस ती नॉर्मल स्किन होईल, म्हणजे ट्रान्सपरंट होते, आपले जे वरचे स्किनचे लेअर असतात ते ट्रान्सपरंट असतात, तर ज्यावेळेस ती ट्रान्सपरंट होईल तर त्यावेळेस आतली जी इंक आहे ती आपल्याला क्लिअर दिसेल. जसा मी चष्मा पुसला तर मला सर्व क्लिअर दिसायला सुरुवात होतं, तसंच ज्यावेळेस वरचे लेअर क्लिअर होतात त्यावेळेस आतली जी इंक दिसायला सुरुवात होते, टॅटू आपल्याला व्यवस्थितपणे दिसतो. तर ही पूर्ण प्रोसेससाठी एक 40 ते 45 दिवसाचा कालावधी पकडायचा, आणि 40-45 दिवसानंतर तरच आम्ही सांगतो की एक्झॅक्ट टॅटू कसा झालाय तो आपल्याला कळतो. म्हणजे त्याला कलर कसा आलाय, त्यानंतर इंक किती पकडली गेली आहे, स्किन मध्ये किती ड्रॉप झाली, कुठे काय राहिलंय का, ते सर्व आपल्याला रिझल्ट जे आहेत ते 45 डेजचे पकडायचे असतात आपल्याला. त्यानंतर वर्षातून बरेचदा काय होतं की जसे आपले ऋतू चेंज होतात, क्लायमेट चेंज होतं, तसे तसे आपले जे टॅटू आहे कधी ब्राईट दिसतात तर कधी लाईट दिसतात. कधी ह्याचं रिझन काय असतं की जसे ऋतू चेंज होतात, आता समजा विंटर चालू झालं, थंडी चालू झाली, आता तुम्ही थंडीत बघितलं असेल की बऱ्याच जणांची स्किन जी आहे ड्राय होते, ड्राय पडते. पण तुम्ही तिथं वॅसलिन वगैरे लावली किंवा एखादं बॉडी लोशन लावलं, एखादं जेल लावलं तर स्किन लगेच टॅटू ब्राईट दिसायला होतो. तुम्ही टॅटू म्हणजे तुमच्या स्किनची जेवढी काळजी घ्याल, म्हणजे काच जेवढी पुसाल उदाहरणार्थ, तेवढा टॅटू तुम्हाला क्लिअर दिसणार. आता तुमच्या स्किनवर टॅन आला तर टॅटूची इंक काळी, टॅन जास्त आला तर तो टॅटू तुम्हाला ब्राईट दिसत नाही. पण बऱ्याचदा तुम्ही बघा, जर तुमची स्किन ग्लो करायला लागली तर टॅटू सुद्धा ग्लो होतो. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी टॅटूची काळजी, म्हणजे तुमच्या स्किनची जेवढी तुम्हाला काळजी घेता येईल तेवढी काळजी घ्यायची. जेवढी काळजी घ्याल तेवढा टॅटू जो आहे ग्लो आणि छान दिसतो. अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आहेत. जरी काही राहिलं असेल तरी आपण पुढचा जो मी डर्मलाइजचा एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यामध्ये मी हे कंटिन्यू करेलच. पण आता मला वाटतं मी जेवढंही सांगितलं हे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं असेल. तरी सुद्धा तुम्ही जेव्हाही टॅटू काढता, जर तुमचे कोणीही टॅटू आर्टिस्ट असेल त्यांच्याशी संपर्कात राहत जा, त्यांना विचारत जा. जर काही गोष्टी तुम्हाला कळाल्या नाही तर त्यांना रिपीटली विचारत जा. पण
आफ्टर केअर जो पार्ट आहे तो टॅटूचा खूप महत्वाचा पार्ट आहे. आणि त्याप्रमाणे आता बरेच काही टॅटू आर्टिस्ट तुम्हाला वेगळ्या क्रीम सांगतील. ठीक आहे, प्रत्येकाचा जो एक्सपिरियन्स असतो, ज्यांचा जसा जो अनुभव असतो, त्यांना जसे रिझल्ट मिळालेले असतात, प्रत्येक जण त्याप्रमाणे सांगेल तुम्हाला क्रीम वगैरे. पण ते जे काही सांगतील त्याप्रमाणे थोडं फॉलो करा. कारण की शेवटी तुम्ही ज्या आर्टिस्टकडे टॅटू काढलेला आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित सांगणार तर आहेच आहे, आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. कधी चुकून जर इन्फेक्शन झालं टॅटूला तर लगेच टॅटू आर्टिस्टशी संपर्क साधा, त्याला दाखवा, इन्फेक्शनचं कारण काय नेमकं ते बघा, लपून ठेवू नका. कोणी सोम्या गोम्याने तुम्हाला सांगितलं की नाही तू टॅटूला क्रीम वॅसलिन लाव, तू हे लाव, तू ते लाव, तसं काही लावू नका. खोबरं तेल लाव वगैरे असं काही लावू नका. जे गरजेचं आहे, खूप जास्त काहीतरी टॅटूला लावलं म्हणजे टॅटू बरा होतो किंवा व्यवस्थित होतो असं काही नाहीये. खूप सिंपल गोष्टी असतात. आपलं शरीर जे आहे ते अशा प्रकारे बनलेलं आहे की त्याला जास्त काही लावायची गरज पडत नाही. तो स्वतःच आपल्या गोष्टी रिपेअर करतो. आपल्याला जखम झाली, कुठे काय लागलं तर ते ऑटोमॅटिकली बरं होतं. पण तरी सुद्धा आता क्रीम येतात, सगळ्या गोष्टी येतात, तर कोणती क्रीम लावायची, काय लावायची, किती प्रमाणात लावायची, हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर ह्या गोष्टी फॉलो करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि कोणाला वाटलं तुम्हाला पाठवा, ज्यांना गरज आहे की तुम्हाला ही जी माहिती जी आहे खरंच फायदेशीर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल ह्या व्हिडिओचा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नवीन ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया.